महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग स्वावलंबनातून समृद्धीकडे, शिक्षणातून प्रगतीकडे. यशोगाथा. संकल्पना माननीय श्री हिरालाल सोनवणे, भारतीय प्रशासन सेवा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य. मार्गदर्शन माननीय गिरीश सरोदे, अपर आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक. सादरीकरण प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. दुर्गम भागात वास्तव्य, पारंपरिक शेती आणि व्यवसाय यामुळे आजही आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या हतबल आहे. उदरनिर्वाहासाठी आणि उच्च शिक्षणासाठी बराच वेळा आदिवासी बांधवांना आजही स्थलांतर करावं लागतंय. यावर मात करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे माननीय मंत्री के.सी. पाडवी साहेब आणि राज्यमंत्री माननीय प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या कल्पक धोरण, नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे आदिवासी विकास विभागाची प्रशासकीय यंत्रणा आणि 29 प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत स्थानिक गरजा विचारात घेऊन विविध योजना राबविण्यास सुरुवात केली गेली आहे. या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आणि आदिवासी समाजाची वाटचाल ही स्वावलंबनातून समृद्धीकडे आणि शिक्षणातून प्रगतीकडे होताना दिसू लागली आहे. जागतिक आदिवासी अस्मिता दिनाचं औचित्य साधून विभागामार्फत राबविलेल्या विविध योजनांचं प्रातिनिधिक सादरीकरण करत आहोत. प्रकल्प कार्यालय नंदुरबार, तालुका जिल्हा नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील रायगड, खोकला, खडकी या परिसरातील आदिवासी बांधवांची पारंपरिक पद्धतीने शेती आणि मासेमारी करून नेहमीच आर्थिक परवड होताना दिसते आणि आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करण्यासाठी भाग भांडवल अथवा आर्थिक सक्षमता या शेतकऱ्यांकडे नाही. प्रकल्प कार्यालय नंदुरबारच्या वतीनं या शेतकऱ्यांसाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेद्वारा तरंगते मत्स्यपालन पिंजरे देण्यात आले आहेत. यासाठी परिसरातील 18 लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्याविषयीचं प्रशिक्षणही देण्यात आलंय. 75 लक्ष रुपये मंजूर असणाऱ्या या योजनेचा एकूण खर्च 70,99,998 इतका असून या योजनेमुळे नवापूर तालुक्यातील 18 कुटुंबांच्या आधुनिक पद्धतीनं मत्स्य व्यवसाय करण्याचं स्वप्न साकार झालंय. शाश्वत उत्पन्नाचं साधन मिळालं असून त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. शासनाच्या नीलक्रांती चळवळीत आता आदिवासी समाजही सहभागी झालेला दिसून येतोय. ही बाब खूप सकारात्मक आहे. प्रकल्प तळोदा, जिल्हा नंदुरबार. आदिवासी समाज हा डोंगर दर्यात राहणारा, काटक, शारीरिक अंगभूत क्षमता जन्मजात असूनही केवळ संधी उपलब्ध न झाल्यानं क्रीडा, पर्यटन आणि गिर्यारोहण या क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नव्हतं. परंतु तळोदा प्रकल्प कार्यालयानं पुढाकार घेत गिर्यारोहणास प्रोत्साहन दिलंय. बालाघाट सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात वास्तव्यास असणाऱ्या युवकानं उंच शिखर गाठण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि प्रकल्प कार्यालय तळोदाच्या आर्थिक सहकार्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्ष साकार झालंय. बालाघाट येथील गरीब आदिवासी कुटुंबातील युवक अनिल वसावे याची आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलोमांजरो चढाई मोहिमेसाठी निवड झाली होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं मोहिमेचा खर्च अनिलला पेलवणारा नव्हता आणि केवळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून गिर्यारोहक अनिलचं जगातील उंच शिखर पादाक्रांत करण्याचं स्वप्न हे स्वप्न राहू नये यासाठी माननीय नामदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी साहेब, पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानं तळोदा प्रकल्पाच्या वतीनं केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून गिर्यारोहक मोहिमेसाठी विशेष प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणं या योजनेद्वारे शक्य झालंय आणि या योजनेतून तब्बल 3 लक्ष रुपये मदत करण्यात आली आहे आणि अनिलनं किलोमांजरो शिखर सर करत भारतीय प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2021 रोजी किलोमांजरो शिखरावर भारतीय ध्वज फडकावत आपलं स्वप्न साकार केलंय. 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या अनिल वसावे या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकाचा 7ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे विभागास आपला अभिमान आहे. प्रकल्प नाशिक, तालुका जिल्हा नाशिक. पारंपरिक शेती अथवा मोलमजुरीमुळे आदिवासी तरुण नेहमीच आर्थिक विवंचनेत दिसतो. मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्चही बऱ्याचदा पेलवत नाही. यावर मात करण्यासाठी नाशिक प्रकल्पाच्या वतीनं आदिवासी बेरोजगार युवकांसाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून
ई रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य देणे ही योजना अंमलात आणली आहे आणि रोजगार नसणाऱ्या अथवा मोलमजुरी करणाऱ्या गरीब 8 लाभार्थ्यांना उत्पन्नाचं स्वतःचं साधन निर्माण झालंय. 1,85,000 रुपये मिळणाऱ्या अनुदानामुळे या प्रत्येक लाभार्थ्याला ई रिक्षाचं मालक होता आलंय आणि 200 रुपये मजुरी मिळणाऱ्या युवकांना ई रिक्षाच्या माध्यमातून रुपये 500 ते 600 रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळू लागलंय. योजनेचा एकूण निधी हा 15 लाख रुपये इतका असून एकूण 8 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1,85,000 रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे वर्ग करण्यात आलंय. स्वतःच्या दारात स्वतःच्या मालकीची रिक्षा उभी करणं हे स्वप्न प्रत्यक्ष साकार करणं या योजनेमुळे शक्य झालंय. प्रकल्प घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. भीमाशंकर, डिंबे धरण, आडुबे डोंगरकडा यासारख्या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. आदिवासी बहुल असणाऱ्या या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची निवास, भोजन, ट्रेकिंग या गरजा आर्थिक पाठबळ नसल्या कारणानं आदिवासी युवकांना पुरवता येणं शक्य नव्हतं. यामुळे पर्यटकांचा ओघही कमी होऊन आदिवासी युवकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम व्हायचा. यावर मात करत स्थानिक आदिवासी युवकांना व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात व पर्यटनास चालना मिळावी या उद्देशानं घोडेगाव प्रकल्पाच्या वतीनं अनुसूचित जमातीच्या पुरुष गटास पर्यटन व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणं ही योजना अंमलात आणली आहे. एकूण 11 सदस्य असणाऱ्या गटास विभागाच्या वतीनं प्रत्येकी 2,12,500 रुपये प्रति लाभार्थी अनुदान देण्यात आलंय. या योजनेमुळे बेंडारवाडी, पोखरी तालुका आंबेगाव येथील युवकांना टेंट, खुर्च्या, टेबल, ट्रेकिंग साहित्य याच्या मदतीनं व्यवसाय करणं शक्य झालंय. पर्यटकांची निवास, भोजनाची व्यवस्था होऊ लागल्यानं पर्यटनासही चालना मिळाली आहे. स्थानिक महिला बचत गटांना या योजनेमुळे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन पर्यटकांसाठी भोजन, स्थानिक विक्री व्यवस्था निर्माण करता आली आहे. या योजनेमुळे आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होऊन केवळ शेतीवर अवलंबून न राहता व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झाल्यात. प्रकल्प अकोला. श्रीमती ललिता उईके या विधवा महिला. 2 मुलांचं संगोपन करताना श्रीमती उईके यांना नेहमीच आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत असे. शाश्वत रोजगाराची संधी नसल्यामुळं त्यांची मुलांचं पालन पोषण करताना नेहमीच परवड होत होती. मात्र अकोला प्रकल्प कार्यालयाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत त्यांना पीठ गिरणी यंत्र खरेदी करण्यासाठी 85% अनुदान देण्यात आलंय. 12,750 रुपये अनुदानामुळे त्यांना पीठ गिरणी यंत्र खरेदी करता येणं शक्य झालंय. आता त्या स्वतःच्या जागेत हा व्यवसाय स्वाभिमानानं करतायत. दररोज मिळणारा 300 ते 400 रुपयांच्या उत्पन्नातून त्यांच्या कौटुंबिक गरजा तर पूर्ण होत आहेत, पण त्याचबरोबर आर्थिक बचतही करणं त्यांना शक्य झालंय. श्रीमती उईके यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होत असून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी इतर आदिवासी युवतींसमोर आदर्श निर्माण केलाय. आदिवासी समाजाला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी या योजना मैलाचा दगड ठरताना दिसतायत. प्रकल्प कार्यालय भंडारा. हिवराज जांभुळे, पवनी तालुक्यातील कन्हाळगावचे रहिवासी. हिवराज स्वतः दिव्यांग असूनही कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दिव्यांग असल्या कारणाने रोजगारांच्या संधीवर मर्यादा यायच्या आणि कुटुंबाचं दारिद्र्याचं दुष्चक्र सुरू राहायचं. प्रकल्प कार्यालय भंडाराच्या सहाय्यानं अनुसूचित जमाती उपयोजनांतर्गत त्यांना 2 दुधाळ म्हैस गट वाटप योजनेचा लाभ मिळालाय आणि त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालंय. पशुपालनाच्या व्यवसायातून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन दूध विक्री आणि खत विक्रीतून 1,57,000 रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळू लागलंय. जांभुळे यांना या पशुपालनाच्या व्यवसायातून आत्मसन्मानानं स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य झालं असून आपल्या म्हैस राखण्याबरोबर इतरांच्या म्हैस राखण्यातूनही त्यांना आता उत्पन्न सुरू झालंय. तुमसर तालुक्यातील हर्रोली येथील मयाराम चौधरी यांना या योजनेअंतर्गत 2 संकरित गायी मिळालेल्या आहेत. दररोज 16 लिटर दूध विक्री करून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय. गायीपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते आपल्या शेतात करतायत. यामुळे सेंद्रिय शेती करणं त्यांना शक्य होऊ लागलंय. पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून ते आणखी गुरांची संख्या वाढवण्याचं बोलून दाखवतायत. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आदिवासी समाज हा देखील शासनाच्या धवल क्रांतीतही सहभागी झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
मुळातच आदिवासी समाज हा गुरे अथवा जनावरे यांच्याकडे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीनं पाहत नसत, परंतु अशा योजनांमुळे आता गुरपालन करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षमीकरणाकडे हा समाज देखील वाटचाल करताना दिसून येतोय. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम प्रकल्प अहेरी. सिरोंचा, अहेरी, मुलचेरा हा प्रदेश अतिदुर्गम म्हणून गणला जातोय. या आदिवासी प्रदेशात गोंड, परधाण आणि माडिया या आदिम जमाती वास्तव्यास आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या या भूभागात अतिदुर्गम आणि डोंगराळ भागामुळे आदिवासी बांधवांना दुबार पीक घेणं शक्य नव्हतं. केवळ पावसाच्या पाण्यावर घेतलेल्या पिकावर वर्षभर गुजराण करणं हा एकच पर्याय येथील आदिवासी समाजासमोर उपलब्ध होता. वर्षभर शेती करता यावी यासाठी शाश्वत जलस्रोत शेतापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. यासाठी अहेरी प्रकल्प कार्यालयाच्या सहाय्यानं एकूण 48 लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ट्यूबवेल पंपसेट योजनेचा लाभ देण्यात आलाय. या योजनेमुळे शेतकऱ्यांना जलस्रोताचे साधन उपलब्ध होऊन शेत जमीन पाईपलाईनद्वारे ओलिताखाली येऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होताना दिसून येते. प्रकल्प चंद्रपूर. प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीनं जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजन अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आली आहे. बिल्डिंग एज लर्निंग एड अर्थात बाला पेंटिंग या योजनेअंतर्गत विद्यार्थी शाळेकडे आकर्षित व्हावेत. शालेय परिसर हा आकर्षक शैक्षणिक साहित्यानं सुशोभित करून विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती टिकवून राहावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत 8 शासकीय आश्रम शाळांना या योजनेचा फायदा झालाय व या शाळेच्या भिंती बोलक्या झाल्यात. शाळेच्या आवारातील प्रत्येक भाग चित्र स्वरूपात बोलका होऊन त्यातून विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाबरोबरच व्यवहार ज्ञान आणि मूल्य शिक्षणाचेही धडे देण्यात येत आहेत. प्रकल्प किनवट, जिल्हा नांदेड. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाअभावी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे इच्छा असूनही जाणं आव्हानात्मक ठरतं. दुर्गम भागात वास्तव्य, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा अभाव, संदर्भ साहित्याची वाणवा यामुळे नीट सारख्या परीक्षांना सामोरं जाताना आदिवासी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यावर मात करत प्रकल्प कार्यालय किनवटनं प्रकल्पाअंतर्गत 5 उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळेतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा प्रशिक्षण अर्थात मिशन नीट 2021 हा उपक्रम सुरू केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, संदर्भ साहित्य, परीक्षा सराव या बाबींचा समावेश असून आश्रमशाळेच्या सुसज्ज हॉलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलंय. प्रकल्प पेंड. रायगड जिल्ह्यातील आदिम जमाती या आजही दुर्गम डोंगर दऱ्या खोऱ्यात वास्तव्यास आहेत. वर्षात एखादं पीक, मासेमारी अथवा मोलमजुरी इतक्या मर्यादित उपजीविकांच्या साधनांमुळे स्थलांतराशिवाय पर्याय उरत नाही. आदिम कुटुंबांना स्थैर्य मिळून परिसरात शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून पेड प्रकल्पाच्या सहाय्यानं केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत रोशनी महिला बचत गटास ₹3 लाखाचं अनुदान देण्यात आलंय. यातून या महिला विविध वस्तू बनवून त्यांची विक्री करतायत. शेणापासून पर्यावरणपूरक मूर्ती, पणत्या, धूपबत्ती, होमकुंडाचं साहित्य अशा स्वरूपाच्या वस्तूंच्या विक्रीतून या महिला कुटुंबांचा आधार बनल्या. प्रकल्प चिमूर. चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आदिवासी महिला आज सक्षमपणे स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. श्रीमती मंदा मुंडरे यांना प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून किराणा दुकान सुरू करण्याकरिता 50,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलंय. यामुळे श्रीमती मुंडरे यांचं किराणा दुकान सुरू करण्याचं स्वप्न साकार होऊन त्या आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात. वडाळा येथील कुशल कारागीर श्री शत्रुघ्न मगरे यांना केवळ आर्थिक पाठबळ नसल्यामुळे स्वतःचं दुचाकी दुरुस्तीचं गॅरेज टाकणं शक्य नव्हतं. चिमूर प्रकल्पानं केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत मगरे यांना 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिल्यामुळे आज त्यांचे स्वतःचं गॅरेज निर्माण झालंय आणि त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालाय. शबरी आदिवासी विकास महामंडळ. प्रधानमंत्री वनधन विकास योजना. जंगलात उत्पादित होणाऱ्या गौण वन उपजावर आदिवासींचे परंपरागत ज्ञानाचा
कौशल्याचा आणि त्याचसोबत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गौण वन उपजावर प्रक्रिया करणं आणि त्याचे मूल्य संवर्धन करून त्याची विक्री करणं, त्यामुळे आदिवासींचं जीवनमान उंचावणं हा या योजनेचा मुख्य उद्देश. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 17 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात 64 आणि दुसऱ्या टप्प्यात 200 असे एकूण 264 वनधन विकास समूह स्थापन करण्यात आलेत. 79,200 आदिवासी लाभार्थी या योजनेअंतर्गत जोडले गेलेत. ट्रायफेड नवी दिल्ली यांच्याकडून सध्या रुपये 24.60 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. प्राप्त निधीतून शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळामार्फत 122 वनधन केंद्रांना त्यांचे व्यवसाय आराखड्याचं अवलोकन करून प्रशिक्षण, साहित्य खरेदी इत्यादी बाबींसाठी रुपये 8.64 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळामार्फत गौण वन उपज खरेदीसाठी MSP फॉर MFP योजनेअंतर्गत रुपये 2.55 कोटी निधी वनधन केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलाय. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आदिवासी विकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राजूर. राजूर अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असणारं शैक्षणिक केंद्र. तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी जवळचं आणि सोयीचं ठिकाण. प्रकल्प कार्यालय राजूर परिसरात या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सुविधा विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे. मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 अशी क्षमता असणाऱ्या या दोन्ही वसतिगृहात आज 250 मुले आणि 250 मुली प्रवेशित आहेत. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड टाळता यावी म्हणून प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं या वसतिगृहात वाढीव प्रवेशांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 500 विद्यार्थी या वसतिगृहांमुळे आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. वाढीव क्षमतेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र जागेची गरज भासू लागली. वसतिगृहामुळे निवासाचा प्रश्न तर सुटला, पण अभ्यासासाठी शांत आणि निवांत जागेसाठी विद्यार्थी तारेवरची कसरत करू लागले. विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासिकेची नितांत गरज ओळखून प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आदिवासी विकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बांधण्यात आलं. मी MSc सेकंड इयर वर्गात शिक्षण घेते. कॉलेजचा टायमिंग हा 4 ते 4:30 असतो सुटण्याचा. त्यानंतर कॉलेजची लायब्ररी जी असते ती फक्त 5 वाजेपर्यंत उपलब्ध असते विद्यार्थ्यांसाठी. आणि महाराष्ट्रातली पहिली लायब्ररी ही आपल्या राजूर प्रकल्प कार्यालयात मंजूर झाली. आता इथे आम्ही नाईट स्टडी करू शकतो. वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांचीच कमिटी आम्ही इथे स्थापन केलेली आहे. मग ती स्वच्छतेसाठी असेल, पुस्तकांची देवाणघेवाण असेल, या सर्व गोष्टींसाठी आम्ही एक कमिटी बनवली आहे आणि ती कमिटी तिथे 24 तास सेवा देत असते. त्यासाठी आम्हाला अभ्यासासाठी खूप मदत झाली. आणि एवढंच नव्हे तर इथे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची सुद्धा इथे विद्यार्थ्यांसाठी देवाणघेवाण होत असते. स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत, म्हणजे जे आदिवासी दऱ्याखोऱ्यातून आलेले विद्यार्थी होते, ज्यांना म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून आदिवासी वसतिगृहामध्ये पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जात होते, 40-40, 50-50 हजार रुपये भरून फी लायब्ररी लावत होते, ते आता मोफत इथे आम्हाला उपलब्ध झालेले आहे. आम्ही इथे कधीही येऊन अभ्यास करू शकतो. 2 मजली इमारत असणाऱ्या या स्पर्धा परीक्षा केंद्राची भव्य इमारत आदिवासी विकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आली आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका असणाऱ्या या इमारतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारीही करता यावी यासाठी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके आणि तज्ज्ञ मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आलंय. आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार KC पाडवी साहेब, राज्यमंत्री माननीय नामदार प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या कल्पक धोरणांमुळे आणि विभागाचे सचिव, आयुक्त, अपर आयुक्त यांच्या मार्गदर्शनामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांना सामोरं जाण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातोय. शिक्षण सेतू अभियान. 1.5 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद आहेत.
शाळा बंद असल्या कारणानं शहरातील निमशहरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण हा पर्याय मात्र खुला झालाय. परंतु आदिवासी विद्यार्थ्यांचं दुर्गम भागात असणारं वास्तव्य, नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीची समस्या यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दुरावलाय. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन विभागानं आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शिक्षण सेतू अभियान दिनांक 15 जून 2021 पासून राबविण्यास सुरुवात केली आहे आणि राज्यातील सुमारे 4 लाख दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आश्रमशाळेतील शिक्षक पोहोचलेत. या अभियानाद्वारे शिक्षक राज्यातील प्रत्येक पाडा, वस्ती पातळीवर पोहोचून विद्यार्थ्यांचं शिक्षण, पोषण आणि आरोग्य या बाबींची काळजी घेत आहेत. शिक्षण सेतू अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी गावातील सर्वच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात टिकून राहावेत म्हणून शिक्षक नियमितपणे गृहभटी देत आहेत आणि मुलांची शाळा, समाज मंदिर, चावडी, डोंगर, माळरान यांसारख्या ठिकाणी भरताना दिसतेय. खावटी अनुदान योजना 2020-21. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच नागरिक प्रभावित झालेत. सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर, आर्थिक परिस्थितीवर दूरगामी परिणाम झालेत. यात आदिवासी समाज देखील अपवाद ठरत नाही. मुख्य प्रवाहापासून दूर वास्तव्यास राहणाऱ्या आदिवासी समाजावर टाळेबंदीमुळे उदरनिर्वाहाची समस्या उभी राहिली आहे. रोजगाराच्या घटलेल्या संधी, शेतीमालास उपलब्ध नसलेली बाजारपेठ यामुळे आदिवासी समाज हतबल होता. यावर मात करण्यासाठी विभागाचे मंत्री माननीय नामदार के.सी. पाडवी साहेब आणि राज्यमंत्री माननीय नामदार प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे 2013 साली बंद पडलेली खावटी कर्ज योजना नव्या स्वरूपात 2020 साली अंमलात आणली गेली आहे आणि आदिवासी समाजाला संकटाच्या काळात मदतीचा हात मिळालाय. या योजनेचं स्वरूप बदलवून संपूर्ण अनुदान स्वरूपात ही योजना जाहीर करत माननीय मंत्री महोदयांनी 2,000 रुपये रोख रक्कम आणि 2,000 रुपयांचं जीवनावश्यक धान्य आणि किराणा साहित्य या स्वरूपात ही योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब, निराधार, विधवा, भूमिहीन, आदिम जमाती, अपंग, परित्यक्ता या आदिवासी घटकांना होत असून राज्यातील सुमारे 11.5 लाख आदिवासींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापैकी 10 लाख आदिवासींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे रुपये 2,000 वर्ग करण्यात आलेत आणि सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना खावटी किराणा साहित्य घरपोच मिळालंय. पात्र लाभार्थी निश्चितीकरण करताना आदिवासी समाजाकडे असणाऱ्या कागदपत्रांची स्थिती विचारात घेता गरजूवंत लाभार्थ्यास लाभ मिळावा या उद्देशानं कागदपत्र पडताळणीत लवचिकता आणली गेली. विभागासाठी आव्हानात्मक असणारं दुर्गम भागात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम आश्रमशाळेतील शिक्षक, गृहपाल आणि शिक्षकेतर कर्मचारी यामुळे सोपं झालं आणि विभागाचे कर्मचारी पात्र लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचले आणि सर्वेक्षणाचं काम सहज सोपं होऊन लाभार्थी निश्चित झाले. राज्यातील तब्बल 5 लाख लाभार्थ्यांपर्यंत खावटी किराणा साहित्याचं वितरण झालेलं असून गरजू आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा आहे. खात्यावर आले. किती आले? 2,000 काढले का? काढले. आयडिया बँक. अरे आणले सर, मला कोणी नाहीये. हा ना, राडो काही डोल नाही, मिल नाही, काहीच नाही. पैसे बँकेत जमा झालेत खावटीचे? हा झाले. किती जमा झाले? 2,000. बँकेत जाऊन पाहून आले तुम्ही? हा जाऊन आलो. पैसे काढले? काढले. काय केलं पैशाचं? खायला, खर्चायला, सुई मारायला. घरात कोण कोण आहे तुमच्या? घरात मुलं आहे 2. हो ना. हा. आता एक खावटीचं जे किट भेटलंय उचकून पाहिलं का? पाहिलं मॅडम. 4,000 रकमेची खावटी अनुदान योजना संकटाच्या काळात निश्चितच गरजू गरीब आदिवासी बांधवांसाठी संजीवनी ठरू पाहते. आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमी कटिबद्ध असून जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.